बघा बाजूचा। अट्रॉसिटीचा गुन्हा माघारी घे म्हणून या युवकाला बेदम मारहाण केलेले आहे। अक्षरशः याच्या तोंडावर पाणी पाणी म्हणल्यावर लघवी केलेले आहे। बघितला, मी पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही त्या कारणामुळे हे हा जो व्यक्ती दिसला तुम्हाला मातंग समाजाचा व्यक्ती आहे, त्या मातंग समाजाच्या व्यक्तीला मारहाण केली। तर का केली की ॲट्रॉसिटी हा गुन्हा मागं घे, एखाद्या सवर्णाने एखाद्या मनुवाद्याने त्याला मारहाण केली आणि त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। तर त्याला मारहाण याच्यासाठी केली की बुवा तू ॲट्रॉसिटी हा गुन्हा मागं घे, हा असं त्याला सांगितलं। तेव्हा ह्या मित्राला मारलं मातंग समाजाच्या ह्या कारणामुळं का त्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला होता म्हणून, तर त्याला मारलं। तर माझं एकच म्हणणं आहे, आता अजून काय म्हणतात की ॲट्रॉसिटी लावा। आता माझं एकच म्हणणं आहे, मातंग समाज स्वतःला हिंदू म्हणतो, स्वतःला सवर्ण म्हणतो, स्वतःला बामणाची औलाद म्हणतो। मी कोणाला म्हणून राहिलो की ज्याने वक्तव्य केले त्याला मातंग समाजाने आपल्या काळजाला लावून घेऊ नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पण तुमच्या जातीतील काही असे भाळखाऊ लोक आहेत, ते आरएसएसचे पिल्ले आहे की स्वतःला हिंदू म्हणते, हिंदू घोषित करतात, ज्याला मंदिरात येण्याचे प्रवेश नाही, ज्याला मंदिरात जाण्याचा हे नाही आहे, छुआछूत होतो, त्याचा बाट केला जातो, तो स्वतःला हिंदू म्हणतो। तुम्ही हिंदू कसे आहे मलाही सांगा। एखाद्या मंदिरामध्ये बामणाला म्हणा की भाऊ मी आता इथचा पुजारी होतो, तो होऊ देईल का? जो SC ST OBC आहे, जो NT समाज आहे, स्वतःला हिंदू म्हणत असेल तर त्याला माझं एकच म्हणणं आहे, तू स्वतःला हिंदू म्हणत असेल तर बामणा जो मंदिराचा पुजारी बामणच का राहते, SC ST OBC NTचा माणूस का नाही? याचं मला कमेंटवर उत्तर दे जा तुम्ही। हा स्वतःला हे जे मातंग समाज आहे स्वतःला हिंदू म्हणते, मग यांना ॲट्रॉसिटी लागते का हो? मलाही सांगा। जो व्यक्ती स्वतःला बामणाचा जवाई म्हणतो, बामणाचा पोटजातीचा म्हणतो स्वतःला, आणि स्वतःला पाटलानं चेहरा पाहिल्याशिवाय पाटील हा घराच्या बाहेर नव्हता निघत, म्हणजे एवढा उच्च वर्ण समजतो स्वतःला, तर मग विचार करा त्याला ॲट्रॉसिटीची काही गरज आहे का? कारण ॲट्रॉसिटी कोणाला असते? जो त्याला माणूस म्हणून जगण्याची वागणूक दिली नाही, त्याला अधिकार दिला नाही, सुवाछूत, एक दलित, एक शोषित पीडित, एक वंचित मागासलेला व्यक्तीलाच ॲट्रॉसिटीचा कायदा दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे ना। अशा लोकांना दिलेला आहे का? म्हणजे काही झालं मातंग समाजावर काही झालं का यांना ॲट्रॉसिटी आठवते, बाबासाहेब आंबेडकर आठवते, त्यांना संविधान आठवते, त्यांना कायदा आठवते। बाकीच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर आठवत नाही। माझा बोलण्याचा हेतू हाच आहे की तुम्ही स्वतःला बामणाची औलादी समजता, बामणाचे हे पोटजाती समजता, तर मग तुम्हाला खरंच ॲट्रॉसिटीची गरज आहे काय? आणि आता मग जेव्हा तुमच्या समाजावर कोणी अत्याचार करतं, कोणी गोळीबार करतं तुमच्या महिलेवर, कोणत्या महिलेवर तुम्हाला शिवीगाळ करतं, जातीची विशेष शिवी देते, तुमच्या महिलेला तुमच्या भावांना मारते, तेव्हा तुम्हाला ॲट्रॉसिटी कलम आठवते। मी काय सांगून राहिलो, ॲट्रॉसिटीचा गैरफायदा हा मातंग समाज घेऊन राहिला, लक्षात ठेवा। माहिती आहे काय? बौद्धांचं नाव बदलाम आहे, हे लक्षात ठेवा। SC ST ला जे ॲट्रॉसिटीचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, ह्या कायद्यामध्ये जे शोषित पीडित वंचित समाज आहे त्याच्यावर मागासलेला आहे, त्याच्यावर पिढीदर पिढी अत्याचार होऊन राहिला, लोक सवर्ण लोक अत्याचार करतात, जातीविषयी गाली देते, हे अमका ढमक XYZ सगळ्या गोष्टी ते करते, त्याच्यासाठी सगळं आहे। पण मातंग समाज ह्या ॲट्रॉसिटीचा गैरफायदा करतो, गैरफायदा घेऊन राहिला। तुम्हाला असं वाटत नाही काय? कारण जेवढेही आता आपल्याला केसेस दिसतात ना, हे सगळे बनावट आहे। आणि RSSचे पिल्ले असताना हे काय करतात की ॲट्रॉसिटीचं नाव बदनाम कसं करावं, कारण हे ॲट्रॉसिटी आपल्याला एक संरक्षण दिलेलं आहे नाही काय? पण याचा गैरफायदा जास्त करून मातंग समाजाचे लोक करतात। तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल ना? तुम्हाला माहीत आहे नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा, बरोबर बोलून राहिलो ना? कारण याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, मातंग समाजातील कितीतरी लोक गुन्हेगारीमध्ये फसलेले आहेत,
कोणी अमकं करते, कोणी टमकं करते, कोणी टमकं करते. याच्यामुळं काय होतं माहिती आहे काय, हे लोक भांडणं करतात आणि बस दुसऱ्यावर ॲट्रॉसिटीचा मुकदमा लावून देतात. म्हणजे बिनफालतू लोकांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून राहिले माता समाजातील लोक. तुम्हाला असं वाटत नाही का? आणि गैरफायदा जास्त करून हे घेऊन राहिले. त्या कारणामुळे मी तुम्हाला एकच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पिढी वंचित जे मागासलेले आहेत त्यांना ॲट्रॉसिटीचा कायदा दिलेला आहे, म्हणजे SC ST OBC, पण ते OBC नाही, SC STला. तर मग मलाही सांगा ॲट्रॉसिटी कोणासाठी आहे? तुम्हाला माहिती आहे ना, गरीब वंचित जो मागासलेला आहे त्याला जातीविषयक शिवी देते, मागासलेल्या माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, याला अमकं ढमकं XYZ. तर मग मलाही सांगा तुम्ही ह्या गोष्टीचा की मातंग समाज स्वतःला बामणाचे औलादी म्हणतात, मग यांना खरंच ॲट्रॉसिटीची गरज आहे काय? जेव्हा काही होतं त्यांना बाबासाहेब आंबेडकर आठवते, ॲट्रॉसिटीचा कायदा आठवते, संविधान आठवते. बाकीच्या वेळेस कुठे जाते? हे माझं मत आहे. कारण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं नाही, त्यांचे जे आपल्याला आरक्षण उपभोग घेऊन घेतला तुम्ही सगळ्या गोष्टीचा, म्हणजे सुविधेचा उपभोग घेतलेला तुम्ही. जी सुविधा मिळालेली आहे आपल्याला सरकारकडून, जे आरक्षण मिळालं आहे, सुविधा मिळालेली आहे, उपभोग घेतलेला आहे आपण, पण उपभोग घेतो पण आपल्याला बाबासाहेब आंबेडकर चालत नाही. कितीतरी लोक मला कमेंट करतात व्हिडिओच्या माध्यमातून, कमेंट करतात का आम्ही फक्त अण्णाभाऊ साठेंना आणि ते कोण आहे ते लवजी वस्तादाला आम्ही मानतो. आम्ही कोणालाच मानत नाही. आम्ही कट्टर हिंदू आहोत, आम्ही कट्टर हिंदू मांग आहोत, आम्ही कट्टर हिंदू मातंग आहोत. ते स्वतःला मी तुम्हाला कमेंट लावून देईन, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट लावून देईन, मी तुम्हाला व्हिडिओ दिसणार सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. कारण हे असं होऊन राहिलेलं आहे. त्या कारणामुळे तुम्हाला मी सांगतो की हे गैरफायदा करून घेऊन राहिलेल्या सगळ्या गोष्टीचा. त्यांना काही झालं का आपला बाबासाहेब आंबेडकर आठवतो, त्यांना ॲट्रॉसिटीचा कायदा आठवतो, त्यांना संविधान आठवते. मग माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला काही झालं तेव्हाच आठवतात, बाकीच्या वेळेस कुठे जाता तुम्ही? म्हणजे तुम्ही उपभोग घेऊन राहिलेले आहे. तुम्ही उपभोग घेता, ज्यानं दिलं ते पाहिजे तुम्हाला, म्हणजे बापाची प्रॉपर्टी पाहिजे, बाप पाहिजे नाही, असं चालू आहे तुमचं. माझं मत एकच आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला पाहिजे, बुद्ध फुले शाहू आंबेडकर स्वीकारला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि जे खरंच मागासलेले मातंग समाजातील लोक आहेत त्यांनी बुद्धाकडे वळाव, बुद्धाच्या रस्त्यानं वळाव, बुद्धाच्या विचाराकडे वळाव, हे माझं मत आहे. कारण तुम्ही बुद्धाच्या रस्त्याने वळाल, बुद्धाकडे वळाल तर तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर मिळणारच मिळणार, पण तुमच्या केसाचा कोणी बालबी बाका करणार नाही. कारण इथं बुद्धाच्या याच्यामध्ये कितीतरी विचारिक लोक आहे, आचारिक लोक आहे, आणि हेच तुम्हाला काही होऊ देणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे जे लेकरं आहे, ते आंबेडकर चळवळीचे जे नेते आहे, हे सगळे शिकलेले आहे, अनफळ नाही. यांनी संघटना बनवलेल्या आहे, यांनी संघटना बनवलेली आहे. आणि असं नाही की आंबेडकरी चळवळीतला नेता फक्त आपल्या समाजातील लोकांना काही झालं तर वाचवतो, हे नाही. कितीतरी आपले आंबेडकरी चळवळीचे नेते आपले दीपक केदार किती ठिकाणी जाते, ते मातंग समाजाच्या तिथं त्या महिलेवर गोळीबार केला तिथं गेले. काहीतरी भाडकव लोकांनी कमेंट केली का आमच्या गाडीत दम आहे, तुम्ही फक्त प्रशंसेसाठी येता काय, अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. म्हणून माझं एकच म्हणणं आहे, कितीतरी मातंग समाजातील लोक असं मागासलेले असणार, त्यांनी माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही बुद्धाकडे वळा, बौद्ध धर्म स्वीकारा. तुम्ही काही पडलं नाही, कारण तुम्ही स्वयंघोषित स्वतःला हिंदू म्हणता, तुम्ही स्वतःला हिंदू कट्टर हिंदू मातंग म्हणता. तुम्ही स्वतःला स्वयंघोषित, तुम्ही स्वतः पदवी दिलेली आहे, तुम्हाला कोणच पदवी दिली नाही, तुम्हाला कोणच हिंदू मानलं नाही, आणि तुम्ही हिंदू आहे नाही. कारण तुम्हाला कुत्र्याने वागणूक दिली जाते, तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही आहे. एखाद्या पाटलाच्या घरापासून घोडा निघत असेल तुमचा लग्नाचा, तर तुम्हाला तिथून निघू देत नाही, तुम्हाला शिवीगाळ करते. मग विचार करा, तुम्ही याला मंदिरात जाऊ देत नाही, तुम्हाला झोडल्या जाते, मारहाण करते, तुमच्या घरचं कोणी पाणी पित नाही. मग विचार करा, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे. बामणाची पोरगी तुमच्या घरात नाही आहे, आणि तुम्ही काही बामणाच्या जवाई झाले नाही आहे अजून. माझं एकच म्हणणं आहे की अशा लोकांच्या मागं लागल्यापेक्षा, आरक्षाच्या पिल्ल्याच्या मागं लागल्यापेक्षा तुम्ही बुद्धाकडे वळा, बौद्ध धर्म स्वीकारा, हे माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.